नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा हा फक्त एक सण नाही, तर तो आहे नवीन सुरुवातीचा, आनंदाचा आणि विजयाचा दिवस। पण तुम्हाला माहिती आहे का, गुढी का उभारली जाते? यामागचा इतिहास काय आहे आणि या सणाचं खरं महत्त्व काय आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया। गुढीपाडवा म्हणजे काय? गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो। याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते। महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी आणि गुढी म्हणजे विजयाचं प्रतीक असलेला ध्वज, म्हणून गुढीपाडवा म्हणजे विजय आणि नव्या सुरुवातीचा दिवस। आता आपण बघूयात गुढीपाडव्याचा इतिहास। गुढीपाडव्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात। आता आपण बघूया भगवान श्रीरामांची विजय कथा। भगवान श्रीराम यांनी रावणाचा पराभव करून 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत येताना लोक खूप आनंदित झाले। अयोध्येतील लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी घराघरावर गुढ्या उभारल्या। या गुढ्या म्हणजे विजयाचं प्रतीक, आनंदाचं प्रतीक आणि धर्माच्या विजयाचं चिन्ह, म्हणून आजही गुढी उभारताना आपण त्या विजयाची आठवण ठेवतो। आता आपण बघूया दुसरी कथा। ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली। ब्रह्मदेव यांनी याच दिवशी सृष्टीची निर्मिती सुरू केली असे मानले जाते, म्हणजेच हा दिवस आहे नवीन सुरुवातीचा पहिला दिवस। म्हणूनच गुढीपाडवा हिंदू नववर्ष म्हणून साजरा केला जातो। आता आपण बघूयात तिसरी कथा। शालिवाहन राजाचा पराक्रम। शालिवाहन राजाने शत्रूंवर मोठा विजय मिळवला। असं सांगितलं जातं की त्यांनी मातीच्या सैनिकांना जिवंत करून शत्रूंवर विजय मिळवला। या विजयाच्या आनंदात लोकांनी गुढी उभारून उत्सव साजरा केला आणि याच दिवशी शालिवाहन शक संवत्सर सुरू झाला। त्यामुळे हा दिवस शौर्य आणि विजयाचा दिवस मानला जातो। आता आपण बघूयात गुढी कशी उभारतात। गुढी उभारणं ही या सणाची मुख्य परंपरा आहे। घरासमोर किंवा खिडकीत उंच काठी उभी केली जाते। त्यावर रेशमी कापड साधारण पिवळं केशरी बांधलं जातं। वरती तांब्याचा चांदीचा कलश ठेवला जातो आणि त्याला नीम, कडुलिंब, फुलं आणि गाठी बांधल्या जातात। ही गुढी म्हणजे विजय, सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक। कडुलिंब का खातात? गुढीपाडव्याला कडुलिंब खाण्याची परंपरा आहे। कडुलिंब, गूळ, चिंच यांचं मिश्रण खाल्लं जातं। याचा अर्थ आयुष्यात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात, पण आपण ते स्वीकारून पुढे जायचं। तसेच कडुलिंब आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे, म्हणूनच पाडव्याला कडुलिंब खाल्ला जातो। गुढीपाडवा कसा साजरा करतात? घराची साफसफाई आणि सजावट केली जाते। सुंदर रांगोळी काढली जाते, नवीन कपडे घातले जातात, गुढी उभारून पूजा केली जाते, गोड पदार्थ, श्रीखंड, पुरी बनवले जातात। काही ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होतात। आता आपण बघूयात गुढीपाडव्याचं महत्त्व। गुढीपाडवा आपल्याला शिकवतो नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा, वाईटावर चांगल्याचा विजय, सकारात्मक विचार ठेवण्याचं महत्त्व आणि जीवनात पुढे जाण्याची ऊर्जा। हा दिवस म्हणजे नवीन स्वप्न, नवीन आशा आणि नवीन उद्दिष्ट सुरू करण्याचा दिवस। मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर तो आहे जीवनात नवी उंची गाठण्याची सुरुवात। या गुढीपाडव्याला आपणही ठरवूया नवीन काहीतरी चांगलं सुरू करायचं। धन्यवाद। गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।